पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू प्रकरणी धर्मादायचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर। अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यासह डॉक्टर धनंजय केळकर यांच्यावरही ठपका। छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल। नरेंद्र मोदी विष्णूचे अवतार चालू शकतात का? बावनकुळेंनी केलेल्या टीकेवरून संजय राऊतांचा सवाल। मेंदूतील कचरा साफ करायला हवा असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर डागली तोफ। राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी घेणार अमित शहांची भेट। अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी काही मुद्द्यांबाबत करणार चर्चा। सूत्रांची माहिती। बौद्धांनी हिंदू धर्माच्या मंदिरात जाऊ नये। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं अजब विधान। राज्यात चर्चांना उधाण। खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण मागे। रस्त्याच्या कामासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 तास उपोषण। मुंबईतील अनेक रस्त्यांचं काँक्रिटीकरणाच्या कामासाठी खोदकाम। आदित्य ठाकरे यांच्याकडून वरळीमधील रस्त्यांची पाहणी। अधिकाऱ्यांशी संवाद साधत लोकांच्याही अडचणी जाणण्याचा केला प्रयत्न। ठाणे मॉडेल रोडच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी। आमदार निरंजन डावखरेंची मागणी। सोलापूरमध्ये कैद्यांकडून रस्त्याचं खोदकाम। कारागृहात कमी दाबानं पाणी येत असल्यानं कैदी रस्त्यावर, तर कारागृह प्रशासनाचा अजब कारभार। खुलताबादचं नामकरण रत्नपूर करण्याची मागणी। भारताला मोदीस्तान नाव द्या। खुलताबादच्या नामकरणावरून जलील भडकले। आणि गुजरातमधील काँग्रेस अधिवेशनातून राहुल गांधींनी पुन्हा उचलला जातीय जनगणनेचा मुद्दा। तर वक्फ सुधारणा कायदा संविधानावर हल्ला। राहुल गांधींचा घणाघात। प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर करण्यात आला। कोल्हापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून कोरटकरला दिलासा मिळाला। तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठीच पुजाऱ्यांचं नाव घेतलं जातं असा आरोप पुजाऱ्यांनी केला। पुजाऱ्यांना विनाकारण गौलं जात असून पुजाऱ्यांची बदनामी सहन केली जाणार नाही असा इशारा पुजाऱ्यांनी दिला। राजस्थानमध्ये एका दलित युवकाने हिंदू धर्माच्या मंदिरात प्रवेश केल्यानं तिथे भाजपच्या एका नेत्याने त्या मंदिरात गंगाजलने अभिषेक केला आणि त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अजब विधान केलं। बौद्ध धर्मीयांनी हिंदू धर्माच्या मंदिरात जाऊ नये असं विधान आठवलेंनी केलं आणि या विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे। सोलापूर कारागृह प्रशासनाचा अजब कारभार समोर आलाय। ड्रेनेजचं खोदकाम करण्यासाठी चक्क कैद्यांनाच रस्त्यावर आणल्याचं समोर आलंय। उन्हाळा सुरू असल्यामुळे कैद्यांना जास्तीचं पाणी लागतं आणि त्यामुळे कैद्यांना स्वतःच कुदळ आणि फावडं घेऊन ड्रेनेज खोदकाम करावं लागलं। लातूरच्या चाकूर ते धरणी मार्गावर भीषण अपघात झाला। ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला पुण्याकडे घेऊन जात असताना आरोपीनं पळून जाण्याकरता अचानक कारची स्टेअरिंग वळवली आणि त्यामुळे कारवरचं नियंत्रण सुटल्यानं कार पलटी झाली। भिवंडीच्या हायवे दिवे इथे पंडित धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या भागवत कथा सोहळ्याला माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने हजेरी लावली। यावेळी दोघांनीही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। धीरेंद्र शास्त्री महाराजांनी सेहवागच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली। आज मध्यरात्रीपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या सदस्यांनी 1500 टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला। केंद्र सरकारने ज्या अटी घातल्यात आणि त्या मुंबईत पाळणं अशक्य आहे, त्यामध्ये सूट मिळायला हवी। नाईलाजाने हा पाणीपुरवठा बंद करावा लागतोय असं संघटनेकडून सांगण्यात आलं। वसईच्या पूर्वेकडील ग्रामीण भागातील कामण, देवदळ, कोली, चिंचोटी, सातिवली, गिदराई, पाडा भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढत निषेध नोंदवला। पुण्याच्या नांदेड सिटी परिसरात एका सोसायटीत तुंबळ हाणामारी झाली। सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे। सोसायटीच्या नावाचे स्टिकर वाहनांवर लावण्यामुळे सुरक्षा रक्षक आणि सोसायटीत राहणाऱ्या तरुणांमध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। पुण्याच्या सहकार नगरमध्ये खंडणीची मागणी करत एका महिलेचा विनयभंग करण्यात आला। महिलेला पळवून नेण्याचाही प्रयत्न करण्यात आला आणि या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली। पिंपरी चिंचवड महापालिकेनं 650 रुग्णालयांना नोटीस पाठवली। रुग्णांकडून उपचारासाठी ॲडव्हान्स पैसे न घेण्याचे आदेश देण्यात आले। ॲडव्हान्स पैसे घेतल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द करा असा इशारा देण्यात आला। नवी मुंबई पालिका हद्दीत उद्या 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे। मोरबे मुख्य जलवाहिनीवर वारंवार पाणी गळती होत असल्यानं जलवाहिनी बदलण्याचं काम केलं जाणार आहे।
तुर्भेमध्ये सारमाई मातेचा पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला आणि शहराचं आधुनिकीकरण झाल्यानं गावपण जपण्यासाठी ठाणे बेलापूर पट्ट्यातील आगरी कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला. पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेनं अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात कारवाईला सुरुवात केली. शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढत पालिकेनं धडक कारवाई केली. पुणे शहरातील वायू प्रदूषणावर महापालिकेने तोडगा काढलाय. पालिकेने शहरात विविध ठिकाणी फॉगिंग मशीन लावलेले आहेत. मशीनद्वारे केमिकलची फवारणी करण्यात येणार आहे. ठाकरे गटाकडून उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्याकरता आता मराठी की पाठशाळा उपक्रम राबवण्यात येणार आहे. उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यावर भर दिला जाईल. बदलापूरमध्ये पालिकेनं अतिक्रमण कारवाईत जप्त केलेलं मशीन स्मशानभूमी परिसरात ठेवण्यात आले. दरम्यान नागरिकांच्या विरोधानंतर 8 दिवसात साहित्य काढण्याचं आश्वासन पालिकेनं दिलं. डोंबिवलीमधील मारहाण प्रकरणात नवीन अपडेट समोर आलेली आहे. इंग्रजी मराठी वादाचा रंग देत जुन्या वादातून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात भंगार गोदामाला भीषण आग लागली होती आणि सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी गोदाम जळून खाक झालं. नंदुरबार जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यात मोठी वाढ झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचलाय. तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. भुसावळमध्ये तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचलाय. नगरपालिकेच्या रुग्णालयात उष्माघाताचा कक्ष स्थापन करण्यात आला. जळगावमध्ये पारा पुन्हा वरती चढलाय. 2 दिवसात 2.5 अंशांची वाढ होत जळगावचं तापमान 43.5 अंशांवर गेलंय. उष्णतेमुळे दुपारच्या वेळेस रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतोय. बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटलांनी पाणी टंचाईचा आढावा घेतलाय. तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. येवल्याच्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर मंजूर केला. मात्र टँकरसाठी उधार इंधन देण्यास पेट्रोल पंप चालक तयार नसल्यानं पाणी पुरवठा करायचा तरी कसा असा सवाल प्रशासनाला पडला. नंदुरबारमधील दडगावमध्ये महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. डोंगरदऱ्यातील झरातून पाण्याची तहान भागवी लागते आणि पाण्यासाठी महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. पावसाने शेतात पाणी साचलं तरी अनेक भागातील झाडं उन्मळून पडली. शेती पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडले. जळगाव जिल्ह्यात उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. तापमान 40 अंशांवर गेल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. मालेगाव पालिका आयुक्तांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. माजी आमदार आसिफ शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्हिडिओच्या चौकशीची मागणी केली आहे. जुन्नरच्या आळेफाटा बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 4 चाकीसह दागिने जप्त केले. परभणी शहरातील वाहतूक व्यवस्था महिनाभरापासून विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस राहत नसल्याची तक्रार करण्यात येते. दरम्यान शहरातील सिग्नल यंत्रणा तातडीनं सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली. नवीन महाबळेश्वर अंतर्गत असणाऱ्या मुनाबळे इथे नव्याने सुरू होणाऱ्या जलपर्यटन प्रकल्प थांबवण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंनी दिलेल्या आंदोलनाचा जो इशारा त्यानंतर हा आदेश काढण्यात आला. बीडच्या मस्साजोगमधील अवादा कंपनीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. 25 जवान 24 तासात तैनात असणार आहेत. सलग 5व्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं मोडण्याकडे ग्राहकांचा कल वाढतोय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घेतलेले दागिने आता ग्राहक विक्रीसाठी आणताना दिसत आहेत. सोनं मोडण्यासाठी ग्राहकांनी जळगावच्या सुवर्णनगरीत गर्दी केली. राहुरीच्या बावळेवाडी इथं कोंबड्यांची शिकार करण्याकरता एक बिबट्या जो तो घुसला आणि आत प्रवेश करत बिबट्याने काही कोंबड्या फस्त केल्यात. मात्र त्यानंतर बिबट्या पोल्ट्री फार्ममध्येच अडकून पडला. दरम्यान ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाने बिबट्याची सुटका केली. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात भिक्षेकरांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं. दरम्यान उपचार न करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आणि दरम्यान सखोल चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. बुलढाण्यात विहिरीच्या संरक्षण जाळीत बिबट्या अडकल्याची घटना घडली. वनविभागाच्या मदतीनं बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात आलं. रत्नागिरीत MSME मध्ये 1037 कोटींची गुंतवणूक होत असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली. MSME मधील 550 MOU आज झाले असल्याची माहिती सामंतांनी दिली. बीडच्या जळगावातील गायरान जमीनधारकांनी सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध केला आणि यावेळी 3 जमीनधारकांनी पोलिसांसमोरच वीज प्राशन केलंय. तिघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडच्या वडवणीमध्ये 2 गटात हाणामारी झाली. रुग्णालयाच्या फलक काढण्यावरनं वाद झाला होता आणि या वादाचं जे रूपांतर त्या हाणामारीत झालं. या दोन्ही गटातील 4 जण जखमी झालेले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कन्नड घाटात रेल्वे आणि महामार्गासाठी 3 बोगद्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आणि हा जो प्रकल्प आहे तो चाळीसगावसह खानदेश मराठवाड्याच्या विकासासाठी माइलस्टोन ठरणार आहे. धाराशिवमध्ये पार्वती औषध भंडार यांनी बनावट औषध भंडार जे खरं असल्याचं भासवत विक्री केल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि औषध प्रशासनाच्या निरीक्षक स्वाती कुपकर यांच्या फिर्यादीवरून 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणे, भिवंडी, लातूरसह धाराशिवमधील 4 कंपन्यांच्या नावानं औषध पुरवठा केला जात असल्याचं उघडकीस आलं. अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा गावात अंगणवाडीचं नसल्याचं समोर आलंय. गावात 3 वेळा अंगणवाडीसाठी सातत्याने निधीचा देखील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र आलेला निधी वापरताच न आल्यानं गावावर चक्क भाड्याच्या घरात अंगणवाडी भरवण्याची वेळ आली. नांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकाचं मोठं नुकसान झालं. अचानक आलेल्या पावसाने हळद देखील भिजून गेली. वाऱ्यामुळे केळीच्या पानाची ही चाळण झाली आणि त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. अमरावती शहरातील पंचवटी आणि राजकमल चौकात 2 रील स्टारचा धुमाकूळ पाहायला मिळाला. दोन्ही बाजूने ट्रॅफिक लागलेलं असताना 2 रील स्टार मात्र बेधडकपणे खुल्याम नाचत होते आणि या दोघांना वाहतूक पोलिसांनी का रोखलं नाही असा सवाल उपस्थित केला जातो. शिर्डीत रामनवमीच्या निमित्तानं शिर्डीमधून 49 भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांना खुले कारागृह इथे पाठवण्यात आलेले. यातील 10 भिकाऱ्यांची तब्येत खराब झाल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र त्यांच्यावर उपचार न करता एका खोलीत डांबून ठेवल्यानं 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माध्यमिक विभागात शिक्षकांच्या वतीनं भिंतीवर चित्र रेखाटण्यात आली. त्यांनी चित्रांच्या माध्यमातून वाचनाची आवड, स्वच्छता, शिक्षणाची गरज या विविध समाज प्रबोधन करणारी चित्र रेखाटण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाचं छत कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पगारवाढ, प्रवाशांची सुरक्षितता, नवीन बसगाड्या यासाठी बस कामगार संघटनेनं आवाज उठवावा. शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहू असं प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केलं. उजनी धरणातून सोलापूरकरांसाठी भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद आणि भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी हे आवर्तन सोडलं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यातील कुडाळ इथे पार पडलेल्या प्रीमियर लीगच्या उद्घाटन प्रसंगी तुफान फटकेबाजी केली. युवकांच्या आग्रहास्तव बॅटिंग करत क्रिकेट खेळण्याची मजा घेतली. पुण्यात झोमॅटो बॉयच्या कामगिरीचं कौतुक होतं. डिलिव्हरी द्यायला निघालेल्या झोमॅटो बॉयने पुण्याच्या रस्त्यावर उतरत वाहतूक कोंडी सोडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. केंद्र सरकारनं हरभऱ्यावर 10% आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या दरात वाढ होते. हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,600 ते 5,975 रुपयांचा दर मिळाला. सोलापुरात संविधान भवन उभारण्याची मागणी करण्यात आलेली आहे. विवेक विचार मंचातर्फे निवेदनही देण्यात आलं. यासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जी ती करण्यात आली. आता एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामध्ये आता धर्मदाय आयुक्तालयाच्या वतीने 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. या अहवालात डॉक्टर घैसास यांच्यासह डॉक्टर धनंजय केळकर यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला. रुग्णालयाकडे 35 कोटींचा IPF निधी जो आहे तो शिल्लक आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत, पण पुन्हा एकदा बातमीवरती नजर टाकूयात. बघा, आता धर्मदाय आयुक्तालयाने आपला 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. या अहवालात डॉक्टर घैसास यांच्यासह डॉक्टर धनंजय केळकर यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला. त्यात असं देखील नमूद करण्यात आलं, बघा हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर धनंजय केळकर यांनी रुग्णालयाकडे असणारा निधी, रुग्णालयावरती असणारी थकबाकी कराच्या रूपाने ती असेल याबद्दल वेगळ्या पद्धतीने समर्थन केलेलं होतं. आता रुग्णालयाकडे 35 कोटींचा IPF निधी शिल्लक असल्याचं समोर आलेलं आहे. म्हणजे धर्मदाय आयुक्तालय आपल्या अहवालात हे नमूद करत आहे. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, धर्मदाय आयुक्तालयाच्या 50 पानांच्या अहवालात दीनानाथ रुग्णालयाबद्दल काय म्हणण्यात आलंय? अत्यंत महत्वाच्या नोंदी ज्या आहेत त्या या 50 पानी अहवालामध्ये धर्मदाय आयुक्तांकडून करण्यात आल्या. याचं कारण हे प्रकरण मेडिकल निग्लिजन्स आहे की नाही या संदर्भानं मोठी चर्चा सुरू होती. 10 लाख रुपये रुग्णाला मागितले आणि 5 तास या गर्भवती रुग्णाला तिथंच बसवून ठेवल्यामुळे
धर्मादाय आयुक्तांनी या संदर्भात चौकशी करावी असे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते. धर्मादाय आयुक्तांनी त्यांचा अहवाल जो आहे तो आता राज्य सरकारला दिला आहे. 50 पानांच्या या अहवालामध्ये काही महत्वाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. ज्यात सर्वाधिक धक्कादायक नोंद म्हणजे डॉक्टर घैसास आणि डॉक्टर केळकर या दोघांवरही या चौकशीमध्ये चॅरिटी कमिशनरच्या चौकशीमध्ये धर्मादाय आयुक्ताच्या या दोघांवरही ठपका ठेवण्यात आलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुग्णालयाकडे 35 कोटींचा IPF निधी शिल्लक असताना या अशा पद्धतीनं रुग्णांचे करणं हे चुकीचे आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय शिक्षा करा किंवा काय दंड करावा हे धर्मादाय आयुक्तांना सुचवलेलं नाहीये. या संदर्भातला निर्णय जो आहे तो राज्य सरकार आणखी 2 कमिट्यांचे अहवाल जे आहेत ते आल्यानंतर घेईल असं समजतंय. मात्र या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे डॉक्टर केळकर आणि डॉक्टर घैसास हे दोघेही जण जे आहेत या दोघांवरही ठपका ठेवण्यात आलेला आहे. व्यवस्थापक म्हणून डॉक्टर केळकर आणि थेट डिपॉझिट मागितलं म्हणून ट्रीटमेंट करणारे डॉक्टर म्हणून डॉक्टर घैसास या दोघांचीही याच्यामध्ये हलगर्जीपणा असल्याचं या धर्मादाय आयुक्ताच्या अहवालामध्ये नोंद करण्यात आलंय. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता बघा इतरही घडामोडींची झटपट सुरुवात करूया दापोलीच्या बातमीने. दापोलीमधील मच्छी मार्केटचा वाद चिघळला. हक्काची जागा सोडणार नाही अशी भूमिका मांडत स्थानिक मच्छीमार महिलांनी नव्या इमारतीत जाण्यास विरोध केला. वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसह वाघ आणि बिबट्याचंही दर्शन होत असल्यानं पर्यटकांसाठी बोर व्याघ्र प्रकल्प आकर्षण ठरतं आणि त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या निर्देशांक आधारित मूल्यमापनात मालेगाव महानगरपालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. मुंबईतील आयोजित सन्मान सोहळ्यामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन महापालिकेला गौरवण्यात आलं. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिकीट तपासणी पथकाने वर्षभरात ठिकठिकाणी कारवाई करत एसटी बसने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली. 6,297 फुकट्या प्रवाशांकडून 18 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. हिंगोलीचे जिल्हाधिकारी IAS अधिकारी अभिनय गोयल यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, बदली करण्यात आली आणि अवघ्या 8 महिन्यात त्यांची जिल्ह्यातून बदली करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत गंधोरा पाटी इथल्या पवन चक्कीवर झालेल्या चोरीचा पोलिसांनी छडा लावला. गुन्हे शाखेने कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शेतकऱ्यांकडून बेजबाबदार विधान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून काढा अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यावा असं राजू शेट्टी म्हणाले.